मित्रांनो, रोंडा बर्न यांच्या द सिक्रेट या जगप्रसिद्ध पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित असलेल्या माहितीच्या व्हिडिओचा भाग 2 सुरू करण्यापूर्वी आपण या व्हिडिओचा भाग 1 पाहिला नसेल तर या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनमध्ये तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। लिंकवर क्लिक करून आपण व्हिडिओ पाहू शकता, म्हणजे हा भाग 2 आपल्याला समजणे सोपे जाईल। तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकही मुद्दा चुकवू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया भाग 2। चॅप्टर 4, मानसिक प्रतिमांची प्रक्रिया। गौतम बुद्ध म्हणाले होते की आज आपण जे काही आहोत ते आपल्या जुन्या विचारांमुळे आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील मानसिक चित्राची आपल्या डोक्यात कल्पना करता तेव्हा नेहमी फक्त अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करा। मानसिक प्रक्रिया कशी पाहावी हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ। आपल्या हाताच्या मागच्या बाजूला पहा। आता खरोखर आपल्या हाताच्या मागील बाजूकडे पहा। आपल्या त्वचेचा रंग, सुरकुत्या, शिरा, अंगठ्या, नखे हे सर्व तपशील लक्षात ठेवा। आता डोळे बंद करण्यापूर्वी हात आणि बोटे तुम्हाला हव्या असलेल्या नवीन कारचे स्टीअरिंग व्हीलवर पहा। त्या गाडीत बसल्याचा अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात आला पाहिजे। काश माझ्याकडे ती गाडी असती किंवा एखाद्या दिवशी माझ्याकडे ती गाडी असती, ही भावना नाही, कारण तुमची भावना वर्तमानात नसून भविष्यात आहे। जर अशाच भावना तुम्ही अनुभवत राहिला तर तुमची इच्छित गाडी नेहमीच भविष्यात अडकून राहील। मानसिक चित्र पाहण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे व्हिजन बोर्ड। आता व्हिजन बोर्ड म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे जॉन असारफ नावाच्या व्यक्तीच्या अनुभवावरून समजून घेऊ। असारफ सांगतात की आकर्षणाच्या नियमाबद्दल जाणून घेतल्यानंतर मी खरोखरच त्याचा वापर करून पाहणार होतो की काय होईल। 1995 मध्ये मला जे काही साध्य करायचे आहे किंवा आकर्षित करायचे आहे, जसे की कार, स्वप्नातील घर किंवा माझे स्वप्नातील जीवनसाथी, यांचे व्हिजन बोर्ड बनवायला सुरुवात केली। मी या व्हिजन बोर्डवर इच्छित गोष्टींचे चित्र लावायचो। मी रोज माझ्या ऑफिसमध्ये बसून हा बोर्ड बघायचो आणि मानसिक चित्र पाहू लागलो। मी खरोखरच त्या अवस्थेत पोहोचलो जणू मला त्या गोष्टी मिळाल्या आहेत। काही दिवसात मला शहर सोडून दुसऱ्या शहरात जावं लागलं। मी 5 वर्षात 3 वेळा शहरे बदलली। मी शेवटी कॅलिफोर्नियाला आलो, जिथे मी एक घर विकत घेतले आणि त्याचे नूतनीकरण करण्यात 1 वर्ष घालवले आणि नंतर 5 वर्षाच्या जुन्या घरातून सामान मागवले। एके दिवशी सकाळी माझा मुलगा किनन माझ्या ऑफिसमध्ये आला। तिथे दरवाजाच्या चौकटीत 5 वर्षापूर्वीची एक बंद पेटी होती। त्याने विचारले, बाबा, या पेटीत काय आहे? मी म्हणालो, त्यात माझा व्हिजन बोर्ड आहे। त्याने विचारले, व्हिजन बोर्ड म्हणजे काय? मी म्हणालो, हे बघ, मी त्यात माझी सर्व उद्दिष्टे लिहून मला आयुष्यात ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत, काय साध्य करायचे आहे याचे चित्र मी कापून ठेवतो, व्हिजन बोर्डवर चिकटवतो आणि माझी सर्व उद्दिष्टे लिहून ठेवतो। साहजिकच 5.5 वर्षे वयाच्या मुलाला हे समजू शकले नाही, म्हणून मी म्हणालो, बेटा चल, मी तुला व्हिजन बोर्ड दाखवतो। समजावून सांगण्याचा हा सर्वात सोपा मार्ग असेल। बॉक्स उघडला तर व्हिजन बोर्डवर एका घराचे चित्र होते, जे मी 5 वर्षापूर्वीचे मानसिक चित्र पाहत होतो। आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही सध्या त्याच घरात राहत होतो। हे अगदी तेच घर होतं। माझ्या स्वप्नातलं घर मी खरंच विकत घेतलं होतं, त्याचे नूतनीकरण केले होते आणि मला ते माहिती नव्हते। मी त्या घराकडे पाहिलं आणि रडायला लागलो, कारण मला खूप धक्का बसला होता। किननने विचारले की तुम्ही का रडत आहात? कारण मला शेवटी समजले आहे की आकर्षणाचा नियम कसा कार्य करतो। मला शेवटी मानसिक चित्र पाहण्याची शक्ती समजली आहे। मला शेवटी सर्व काही समजले आहे। मी जे काही वाचले आहे, प्रत्येक गोष्ट ज्यावर मी संपूर्ण आयुष्य काम केले आहे, त्या पद्धतीने ज्याने मी कंपन्या बनवल्या आहेत, अगदी माझ्या घरासाठीही प्रभावी ठरले आहे। मी माझ्या स्वप्नातले घर घेतले होते आणि मला याबद्दल माहिती नव्हते। तुम्ही पण करून पहा। व्हिजन बोर्डवर आपल्या कल्पना शक्तीला ओढू द्या। तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची किंवा तुमचे जीवन कसे असावे याची चित्रे तुम्ही त्यावर चिकटवू शकता। व्हिजन बोर्ड अशा जागी ठेवा जेथे तुम्ही दररोज ते पाहता, जसे जॉन असारफने केले होते। त्या गोष्टी असल्याच्या भावना अनुभवा। एकदा ती गोष्ट मिळाल्यावर आणि त्याबद्दल कृतज्ञता अनुभवाल, त्यानंतर तुम्ही जुनी चित्रे काढून टाकू शकता आणि नवीन चित्रे लावू शकता। मुलांना आकर्षणाचा नियम शिकवण्याचा हा एक अप्रतिम मार्ग आहे। मला आशा आहे की व्हिजन बोर्ड तयार करून जगभरातील पालक आणि शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल। चॅप्टर 5, पैशाचे रहस्य। नेपोलियन हिलने सांगितले होते की मन जे काही कल्पना करू शकते ते निर्माण करू शकते। एखाद्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसण्याचे एकमेव कारण म्हणजे तो आपल्या विचाराने पैसा आपल्याकडे येण्यापासून थांबवत आहे। प्रत्येक नकारात्मक विचार किंवा भावना
तुमच्या चांगुलपणाला तुमच्याकडे येण्यापासून रोखत आहे आणि त्यात पैशाचा पण समावेश आहे. ब्रह्मांड तुमच्याकडे पैसे येण्यापासून थांबवत नाही, कारण तुम्हाला आवश्यक असलेले सर्व पैसे अदृश्यमध्ये हजर आहेत. जर तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर ते या कारणाने की तुम्ही पैशाचा प्रवाह तुमच्याकडे येण्यापासून थांबवत आहात आणि ते आपण आपल्या विचारांद्वारे करत आहात. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय वेडे आहोत जे पैशाचा ओघ आमच्याकडे येण्यापासून थांबवायला. परंतु हो मित्रांनो, हे सत्य आहे. आता प्रश्न हा पडतो की तुम्ही पैशाचा प्रवाह तुमच्याकडे येण्यापासून कसा थांबवत आहात. तर उत्तर असे आहे की तुमच्या विचारांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या विचारांचे प्रमाण कमी पैसे असण्याऐवजी पुरेसे पैसे असण्याकडे झुकवले पाहिजे. पैशाचा टंचाईच्या ऐवजी विपुलतेचा विचार केला तर तराजूचा कल बदलेल. पैसे फक्त पगाराच्या रूपातच तुमच्याकडे येऊ शकतात. हा विचार जर पूर्वी कधी तुम्ही मनात ठेवला असेल तर तो विचार लगेच काढून टाका, कारण असाच विचार करत राहिल्यास हीच कल्पना तुमच्या जीवनात साकार होईल. पैसे तुमच्याकडे कसे येतील हे शोधणे तुमचे काम नाही. तुमचे काम फक्त ते मागणे आहे. हा विश्वास ठेवा की तुम्हाला ते मिळत आहे आणि यावेळी आनंदाचा अनुभव घ्या. तपशीलवार वर्णन ब्रह्मांडवर सोडा. ते स्वतः ठरवेल ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचवायचे. लोक सहसा म्हणतात की मी याचा खर्च करू शकत नाही. अंदाज लावा याचा परिणाम काय होईल. तुमची इच्छा हाच माझा आदेश आहे. मी याचा खर्च करू शकत नाही यासारखी वाक्ये तुमच्या ओठातून बाहेर पडली असतील तर ती बदलण्याची शक्ती आत्ताच तुमच्यात आहे. ते बदलून अशा प्रकारे करा, मी याचा खर्च करू शकतो, मी ते विकत घेऊ शकतो. ही वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा, पोपटासारखी पुन्हा म्हणा. असा दृढ निश्चय करा की पुढील 30 दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व गोष्टी पाहाल आणि स्वतःला म्हणाल की मी याचा खर्च करू शकतो, मी ते विकत घेऊ शकतो. जेव्हा तुमच्या जवळून तुमची ड्रीम कार जाताना दिसेल तेव्हा तुम्ही म्हणाल की मी याचा खर्च करू शकतो. जेव्हा तुम्ही तुमचे आवडते कपडे पाहाल किंवा उत्तम सुट्टीचा विचार करत असाल तर म्हणा मी याचा खर्च करू शकतो. असे केल्याने तुम्ही स्वतःत बदल करू लागाल आणि पैशाबद्दल चांगली भावना करू लागाल. तुम्ही स्वतःला विश्वास देऊ लागाल की तुम्ही या गोष्टींचा खर्च करू शकता आणि जेव्हा तुम्ही असे करू लागाल तेव्हा तुमच्या आयुष्याचे चित्र बदलून जाईल. अधिक पैसे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला त्याबद्दल चांगली भावना निर्माण केली पाहिजे. साहजिकच जेव्हा लोकांकडे पुरेसे पैसे नसतात तेव्हा ते पैशाबद्दल चांगली भावना करत नाहीत, पण या नकारात्मक भावना तुमच्याकडे जास्त पैसे येण्यापासून थांबवत आहेत. हे चक्र थांबवायला हवं. पैशाबद्दल चांगली भावना करून आणि तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ होऊन तुम्ही हे चक्र थांबवू शकता. हे म्हणायला आणि जाणवून घ्यायला सुरू करा, माझ्याकडे पुरेसे पेक्षा जास्त पैसे आहेत, पैशाची विपुलता आहे आणि तो माझ्याकडे येत आहे. मी संपत्तीचा चुंबक आहे. मी पैशावर प्रेम करतो आणि पैसा माझ्यावर प्रेम करतो. मला दररोज पैसे मिळतात. मला पैसे सहज आणि नेहमी मिळतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चॅप्टर 6. चांगल्या नातेसंबंधाचे रहस्य. तुम्ही स्वतःशी तसेच वागता का जसे तुम्हाला वाटते की इतरांनी तुमच्याशी वागावे. तुम्ही स्वतःशी तसे वागत नसाल जसे दुसऱ्यांनी तुमच्याशी वागावे अशी अपेक्षा करता तर तुम्ही परिस्थिती कधीही बदलू शकत नाही. तुमच्या कृती तुमच्या शक्तिशाली विचारांचा आरसा आहेत. म्हणून जर तुम्ही स्वतःशी प्रेमाने आणि आदराने वागत नसाल तर तुम्ही एक सिग्नल प्रसारित करत आहात जो सांगत आहे की तुम्ही पुरेसे महत्वाचे, पुरेसे मौल्यवान किंवा पुरेसे लायक नाही आहे. जर हा सिग्नल फिरत राहिल्यास तुम्हाला आणखी अनुभव येतील ज्यात लोक तुमच्याशी चांगले वागणार नाहीत. लोक तर फक्त परिणाम आहेत, कारण तुमचे विचार आहेत. तुम्ही स्वतःशी प्रेमाने आणि आदराने वागावे लागेल. तुम्हाला हे नवीन सिग्नल प्रसारित केले पाहिजेत आणि तुम्हाला नवीन इच्छित फ्रिक्वेन्सीवर पोहोचावे लागेल. मग आकर्षणाचा नियम संपूर्ण ब्रह्मांडाला हादरून टाकेल. ब्रह्मांड तुमच्या जीवनात अशा लोकांना आणेल जे तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुमचा आदर करतात. तुम्ही स्वतःवर प्रेम केले पाहिजे. मी अहंकाराबद्दल बोलत नाही, मी तर स्वस्थ स्वाभिमानाबद्दल बोलत आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही आपोआप इतरांवरही प्रेम करायला लागाल. जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटून घेत असता तुम्ही प्रेमाच्या मार्गात अडथळे निर्माण करत असता आणि अशा परिस्थितीत लोकांना आकर्षित करता, त्यामुळे तुम्हाला वाईट जाणवू लागेल. तुम्हाला स्वतःबद्दल आवडत असलेल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. आकर्षणाचा नियम तुम्हाला आवडणारे तुमचे आणखीन गुण प्रकट करेल. नातेसंबंध यशस्वी करण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या वाईट गुणांवर नाही तर चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला ते अधिक सापडतील. चॅप्टर 7. आरोग्याचे रहस्य. उपचारांच्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्लेसिबो इफेक्ट बद्दल माहीत असेल. प्लेसिबो हे एक असे बनावट औषध आहे ज्याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. हे औषध नसून साखरेची गोळी आहे.
रुग्णाला प्लेसिबो देताना तुम्ही सांगता की ते एक प्रभावी औषध आहे आणि प्लेसिबोचा परिणाम खऱ्या उपचाराच्या औषधासारखाच असतो. संशोधकांना असे आढळून आले आहे की मानवी मन हा उपचाराचा सर्वात मोठा घटक आहे. प्लेसिबो प्रभाव काही वेळा तर त्या औषधापेक्षाही महत्त्वपूर्ण असते. प्लेसिबो प्रभाव खूप शक्तिशाली असतो जेव्हा रुग्ण खरोखरच विचार करतात आणि विश्वास ठेवतात की ही नकली गोळी खरे औषध आहे, तर त्यांचे अवचेतन मन त्यांचा रोग बरा करू लागते. विचाराच्या माध्यमातून तुम्हाला आदर्श आरोग्य, आदर्श शरीर, आदर्श वजन आणि शाश्वत तारुण्य मिळू शकते. परिपूर्णतेचा नियमित विचार करून तुम्ही ते प्रत्यक्षात आणू शकता. समजा तुम्हाला आता काही आजार झाला असेल, जर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करत असाल आणि त्याबद्दल लोकांशी बोलत असाल तर तुम्ही अधिक आजारी पेशी निर्माण करत आहात. परिपूर्णतेच्या निरोगी शरीराचे चित्रण करा आणि आजारपणाचा उपचार डॉक्टरांवर सोडा. आजारी असताना लोक सहसा आपला सर्व वेळ स्वतःच्या आजाराबद्दल बोलण्यात घालवतात. याचे कारण असे की ते सर्व वेळ याबद्दलच विचार करत असतात, म्हणून ते त्यांचे विचार व्यक्त करत असतात. जर तुम्हाला थोडेसे आजारी वाटत असेल तर त्याबद्दल बोलू नका. हे जाणून घ्या की तुमचा विचार ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून हा विचार शक्य तितक्या जास्तीत जास्त वेळा करा. मला खूप छान वाटते आणि खरंच बरं वाटते अशी भावना करा. तुमचं शरीर स्वतःच आजार बरा करू लागेल. चॅप्टर 8 आत्मरहस्य. तुम्ही अनेकदा लोकांच्या तोंडातून ऐकलं असेल की माझे आई वडील मद्यपी आहेत, माझे वडील मला मारत होते, मी 6 वर्षाचा असताना माझ्या आईने त्यांना घटस्फोट दिला. माझे म्हणणे आहे की ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे. म्हणून आता प्रश्न हा आहे की आपण काय करणार आहात. आता तुम्ही काय निवडणार आहात. एक तर तुम्ही नको असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता किंवा तुम्ही हव्यात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकता. आणि जेव्हा लोक हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा नको असलेल्या गोष्टी अदृश्य होऊ लागतात आणि हव्या असलेल्या गोष्टी दिसू लागतात. एक वेळ अशी येते की नको असलेला भाग पूर्ण नाहीसा होतो. जर आपण आपल्या भूतकाळातील अडचणींवर लक्ष केंद्रित करत असाल तर आपण वर्तमान काळात आपल्यासाठी अधिक कठीण परिस्थिती निर्माण करत आहात. हे सोडून द्या, यात तुमचाच फायदा आहे. जर तुम्ही एखाद्या विरुद्ध मनात राग बाळगला किंवा भूतकाळातील एखाद्या घटनेसाठी एखाद्याला दोष देत असाल तर तुम्ही फक्त स्वतःचेच नुकसान करत आहात. तुम्ही एकमेव व्यक्ती आहात जी ते जीवन निर्माण करू शकते, ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. जेव्हा तुम्ही जागरूक मनाने हव्या असलेल्या गोष्टीवर मन केंद्रित करता, जेव्हा आपण चांगल्या भावना पाठवायला सुरू करता, तेव्हा आकर्षणाचा नियम प्रतिसाद देईल. तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे आणि असे केल्याने जादूची कांडी फिरायला सुरुवात होईल. जेव्हा तुम्ही म्हणता की मी गरीब आहे किंवा मी आजारी आहे किंवा मी मूर्ख आहे, मी लट्ट आहे किंवा मी म्हातारा आहे, मी निरुपयोगी आहे, तेव्हा जिनी म्हणतो की तुमची इच्छा माझा आदेश आहे. त्याऐवजी असे म्हणा, मला प्रत्येक चांगल्या गोष्टी मिळत आहे, मी आनंदी आहे, मी श्रीमंत आहे, मी निरोगी आहे, मी प्रेमाने परिपूर्ण आहे, मी वक्तशीर आहे, मी कायम तरुण आहे, मी दररोज उत्साही आहे, मी आदर्श, शक्तिशाली आणि आनंदी आहे. ही वाक्य दिवसातून 50 ते 100 वेळा सलग 21 दिवस पोपटाप्रमाणे रिपीट करत राहा. 21 दिवसाने तुम्हाला त्याची सवय होईल आणि मग तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडतील ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. नक्की करून पहा. चॅप्टर 9 जीवनाचे रहस्य. आकाशात असा कोणताही ब्लॅकबोर्ड नाही ज्यावर देवाने तुमच्या जीवनाचा उद्देश लिहून ठेवला आहे किंवा मिशन लिहून ठेवले आहे. तुमचा उद्देश तो आहे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता. तुमचा उद्देश हाच आहे जो तुम्ही स्वतःला देता. तुमचे जीवन तेच असेल जे तुम्ही बनवता आणि कोणीही याचे मूल्यांकन करायला उभा राहणार नाही. स्वतःला आपल्या हव्या असलेल्या गोष्टींबरोबर पहा. प्रत्येक धार्मिक मजकूर, प्रत्येक महान तात्विक पुस्तक, प्रत्येक महान नेता, इतिहासाचा प्रत्येक अवतार आपल्याला हेच सांगतो. भूतकाळातील ज्ञानी पुरुषांचा अभ्यास करा. त्यातील अनेकांचे शब्द या पुस्तकात तुम्हाला सांगितले आहेत. त्या सर्वांना एक गोष्ट माहीत होती आणि ती म्हणजे रहस्य. आता तुम्ही देखील हे रहस्य शिकलात आणि तुम्ही याचा जितका जास्त वापर कराल तितके तुम्हाला समजेल. रहस्य तुमच्या आत आहे. जितके तुम्ही तुमच्यातील तिची शक्ती वापराल तितकी ती तुम्हाला स्वतःकडे खेचेल. एक वेळ अशी येईल जेव्हा तुम्ही अशा टप्प्यावर पोचाल जिथे तुम्हाला सराव करण्याची गरज भासणार नाही. कारण तुम्ही शक्ती व्हाल, आदर्श व्हाल, तुम्ही शहाणपण व्हाल, तुम्ही प्रेम आणि आनंदी व्हाल आणि तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती देखील व्हाल. तुम्हाला तुमच्या जीवनात अपेक्षित आनंद, प्रेम आणि संपत्ती मिळो यासाठी अनेक शुभेच्छा. तर मित्रांनो, हे होते रोंडा बर्न यांच्या द सिक्रेट या पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे. मित्रांनो, मला आशा आहे
की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून सांगायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.